कधी विचार केला आहे का की संकटाच्या वेळी काही अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करते? कोण आहे ती शक्ती जी शत्रूंची वाणी थांबवू शकते? खरंच अशी कोणती देवी आहे का जी अन्यायावर त्वरित विजय देते? का पिवळा रंग एका दिव्य शक्तीशी जोडला जातो? हरिद्रा कुंडामागची कथा काय आहे? भगवान विष्णूंना तपश्चर्या का करावी लागली आणि त्याची शक्ती इतकी भयानक का होती? मदनासूर कोण होता? एक देवी त्याला कसं थांबवू शकली? आजच्या काळातही ती शक्ती आपल्यासाठी काम करते का? आणि आपण तिचं संरक्षण कसं मिळवू शकतो? अशाच माहितींसाठी सबस्क्राईब करा गुरुकोशनाथ. माता देवी बगलामुखी यांच्या संदर्भात एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की सतयुगात एकदा महाविनाशकारी वादळ निर्माण झाले. त्या वादळामुळे संपूर्ण विश्व नष्ट होण्याच्या मार्गावर होते. सर्वत्र हाहाकार माजला, अनेक जीव संकटात सापडले आणि सृष्टीचे रक्षण करणे अशक्य वाटू लागले. हे वादळ सर्व काही उद्ध्वस्त करत पुढे सरकत होते. हे दृश्य पाहून भगवान विष्णू अत्यंत चिंतित झाले. कोणताही उपाय सुचत नसल्याने त्यांनी भगवान शिवांचे स्मरण केले. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना सांगितले की या विनाशाला थांबवण्याची शक्ती फक्त आदिशक्तीकडे आहे, त्यामुळे त्यांच्या शरण जावे. यानंतर भगवान विष्णू हरिद्रा सरोवराजवळ जाऊन कठोर तपस्या करू लागले. त्यांच्या तपश्चर्येमुळे महात्रिपुर सुंदरी देवी प्रसन्न झाल्या. त्या सौराष्ट्रातील हरिद्रा सरोवरात जलक्रीडा करत असताना त्यांच्या हृदयातून एक दिव्य तेज प्रकट झाले. त्यावेळी चतुर्दशीच्या रात्री देवी बगलामुखी या रूपात प्रकट झाल्या. त्रैलोक्य स्तंभिनी महाविद्या भगवती बगलामुखी यांनी प्रसन्न होऊन विष्णूंना इच्छित वर दिला आणि त्या कृपेने सृष्टीचा विनाश थांबला. देवी बगलामुखी यांना वीररती असेही म्हणतात, कारण त्या स्वतः ब्रह्मास्त्र स्वरूप आहेत. त्यांच्या शिवांना एकवक्त्र महारुद्र असे संबोधले जाते, म्हणून त्या सिद्धविद्या मानल्या जातात. तांत्रिक परंपरेत त्यांना स्तंभनाची देवी मानले जाते, तर गृहस्थांसाठी त्या सर्व प्रकारच्या संशयांचा नाश करणाऱ्या आहेत. माता बगलामुखी जयंतीच्या दिवशी त्यांची पूजा करणाऱ्या साधकाला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. तसेच त्यांच्या या पौराणिक कथांचे श्रवण केल्याने हजारो पापांचा नाश होतो. अलख निरंजन आदेश. सर्वांनी आपल्या आवडत्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा.